नगराध्यक्ष आकाश चव्हाण माननीय कलेक्टर साहेबा थ्रू आम्ही निवेदन दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे न्यायालय नवीन होत आहे आसरजणव कवठा शिव ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदेमंत्री यांचा पुतळा शासनानेच लावला पाहिजे। ही आमच्यावर दुर्दैव आहे की आम्हाला त्याची मागणी करावी लागत आहे। ही इथल्या सरकारला व आमच्यासारख्या माणसाने मागणी करायची गरज पडू नये। सरकारने आपल्या मनानं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान तिथं शिलालेख स्वरूपामध्ये निर्माण केले पाहिजे। आणि आमची मागणी आहे की ज्या आता जे नांदेडमध्ये इमारत होत आहे त्याचे उद्घाटन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी दोन्हीचेही एकत्रित उद्घाटन करण्यात यावे व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भारतावर उपकार केलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून भारतीय संविधान हे त्यावेळेसच्या तथाकथित पुढाऱ्यांनी भारतीय संविधान बाहेरच्या आशिया खंडामध्ये एक आयझेन नावाचा एक विद्वान होता त्याच्याकडून लिहायचे सांगितले होते। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीजी म्हणाले की इकडे तिकडे हुडकिण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान लिहायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांगलादेशमधून निवडून आले होते। त्यानंतर बांगलादेशची फाळणी झाली आणि बंगालमधून निवडून आले होते आणि त्याची फाळणी झाली। त्यानंतर मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि घटना समितीमध्येच 30 ऑक्टोबर 1947ला मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर कायदेमंत्री झाले। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले। त्यामुळे कोणत्याही ज्या ठिकाणी न्याय असेल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व सर्वांना या भारत देशामध्ये समानतेचा अधिकार देते भारतीय संविधान याचे शिलालेख तिथं स्थापन झाले पाहिजे। आणि नाही झाले तर आम्ही त्या उद्घाटनाला विरोध करू। हे असे तीव्र आम्ही शब्दामध्ये विरोध दर्शवू आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू। जनता पॅंथर संघटनेतर्फे आम्ही ही इशारा देतो।